नमस्कार मित्रांनो, ओवी क्लासेस इंग्लिश आणि मॅथ ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर टुडे द लेक्चर द टीचिंग टू अबाउट द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती हे आपण या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, व्हॉट इज पार्ट ऑफ स्पीच अँड देन काइंड्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच. मग यामध्ये आपल्याला शब्दांची जाती म्हणजे काय, शब्दांचे प्रकार, जातींचे प्रकार कोणकोणते आहेत ते काय या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळून जाईल. तर आपण आपल्या लेक्चरला चला स्टार्ट करूया. तर पहिला टॉपिक आहे आपला काय आहे, तर व्हॉट इज पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच काय आहे याचं, शब्दांची जाती म्हणजेच काय हे आपण काय या बघूया. अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत नसेल पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय असतं. हे इंग्लिश ग्रामरसाठी खूप इम्पॉर्टंट असं पार्ट आहे. प्रत्येक आपण इंग्लिशमध्ये काय शब्द बघतो, काय वाक्य बघतो, यांचं कार्य काय, पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काय कार्य केले जाते ते आपण बघूया. पहिले बघूया यांचं काय काय वर्ड हॅव different the function in the sentence the according to use. म्हणजे यामध्ये आपलं काय आहे, जे वाक्य आहे आपलं जे काय आहे, जे वाक्य आहे त्यांचं काय विविध प्रकारचे विशेष म्हणून काय शब्दांचे कार्य केले जाते, ते शब्दांचे कार्य त्याच्या वर्गानुसार काय ठरवले जातात. म्हणजेच काय शब्दांचे जाते होय अशा प्रकारचं आहे. म्हणजे समजा काय आपलं आहे, समजा एक्झाम्पल आहे, मुंबई इज काय ड्रीम सिटी ऑफ एव्हरीवन. म्हणजे या प्रकारचं काय आपल्याला एक्झाम्पल्स आहे. यामध्ये कशा प्रकारचं कार्य केलं जातं, यामध्ये प्रत्येक काय आपला हे काय पूर्ण झालं, काय एक सेंटेन्स आहे, हे काय वाक्य आहे, त्यामध्ये हे प्रत्येक काय झालं वर्ड तुम्हाला झाले, हे काय झाले वर्ड आहेत, ते यांच्या विविध प्रकारचं काय त्यांनी कार्य केलेलं आहे. हे मुंबई आहे, त्यांनी विविध प्रकारचं त्याचं कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर इज ड्रीम सिटी ऑफ एव्हरीवन, हे कशा प्रकारचं त्यांचं कार्य केलेलं आहे ते पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय आपल्याला बघायचं आहे. यामध्ये त्याला सांगितलं जातं त्याच्या वेगवेगळे कार्य करणे किंवा त्यांचे वर्गीकरण कार्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजेच काय केले जाते, शब्दांचे जाते पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय याचं केलं जातं. अशा प्रकारचं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच याचं नेमकं कोणकोणते काय कार्य केले जाते हे आपण यामध्ये बघणार आहे. त्याच्या आपल्याला काय पडणार आहे, तर प्रकार पडणार आहे, टाइप्स ऑफ. तुम्हाला समजलं असेल तर प्लीज कमेंट करा. टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच काय, तर शब्दांचे जातीचे प्रकार. यामध्ये तुम्हाला काय पार्ट ऑफ स्पीचचे काय काइंड्स ऑफ पार्ट ऑफ किंवा टाइप्स ऑफ पार्ट ऑफ स्पीचचे काय प्रकार बघणार आहे. त्यामध्ये किती तुम्हाला पडतात, काय दे हॅव इन काय 8 टाइप्स ऑफ स्पीच. अशा प्रकारचे किती तुम्हाला पडतात, 8 प्रकार पडतात. ते आता कोणकोणते आहेत ते आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून बघूया. ते 8 प्रकार कोणकोणते आहेत. तर फर्स्ट आहे आपला काय
तर पहिला प्रकार आहे तो कोणता आहे? नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाम. त्याच्यानंतर काय आहे? दुसरा आहे आपला टाइप्स ऑफ, दुसरा आहे सेकंड टाइप्स ऑफ काय? प्रोनाऊन. म्हणजेच काय? सर्वनाम. आणि देन थर्ड आहे आपला एक्जेक्टिव्ह. म्हणजे काय? विशेषण. आणि देन आपला किती फोर्थ आहे, चौथा आहे आपला काय? वर्ब. मीन्स काय? क्रियापद. त्याच्यानंतर 5 आहे ॲडवर्ब. म्हणजेच काय आपला क्रियाविशेषण. त्याच्यानंतर 6 येतं प्रिपोजिशन. शब्दयोगी. अवयव. त्याच्यानंतर आपला आहे इथं 7 आहे आपला कोणता आहे? कंजक्शन. म्हणजे काय? उपनवे अवयव. नेक्स्ट आहे आपला 8 त्याच्यानंतर 8 आहे आपला इंटर कंजक्शन. म्हणजेच काय? इंटर कंजक्शन म्हणजे काय? केवळ योग्य अवयव. अशा प्रकारचं आपल्याला काय 8 प्रकारचे काय काइंड्स ऑफ टाइप बघायला भेटणार आहे. तर फर्स्ट आहे आपला कोणता आहे? नाऊन आहे. नेक्स्ट आहे सेकंड कोणता आहे? प्रोनाऊन. थर्ड आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. देन आहे वर्ब म्हणजे काय? क्रियापद आहे. ॲडवर्ब म्हणजेच काय? क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे. देस प्रिपोजिशन म्हणजेच काय आहे? तर आपण शब्दयोगी अवयव आहे. त्याच्यानंतर आपला 7 आहे कंजक्शन म्हणजे उपनवी अवयव. त्याच्यानंतर 8 आहे तर इंटर कंजक्शन अवयव. ह्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काय 8 प्रकार तुम्हाला बघायला भेटणार आहे. यांचं काय आहे? कशा प्रकारचं त्याचं नाऊन म्हणजे काय आहे? प्रोनाऊन म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय आहे? आणि वर्ब म्हणजेच काय? आणि ॲडवर्ब म्हणजे काय? प्रिपोजिशन म्हणजे काय? कंजक्शन म्हणजेच काय? इंटर कंजक्शन म्हणजेच काय? हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण काय व्यवस्थित त्यांचे टाईप कोणते आहेत, कोणते आहेत, त्याला काय म्हटलं जातं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते बघण्यासाठी तुम्ही प्लीज आपल्या चॅनलवर पहिले काय सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. तर आपण समजा एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे. समजा काय? राम इज क्लेवर बॉय and he is good player.
प्लेयर अशा प्रकारचं तुम्हाला काय हे काय एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला काय आहे काय त्यांचे कार्य आहे, त्यांचे वर्गीकरण कसं केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय यामध्ये नाउन बघायला भेटणारा नाउन कोणता आहे, प्लस प्रोनाउन कशा प्रकारचा यूज केला जातो, हे सेंटेन्समध्ये आहे त्यांचं प्रोनाउन कसा यूज केला जातो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय विशेषण याच्यामध्ये कोणतं आहेत, कशा प्रकारचं केला जातो ते, वर्ब म्हणजे कोणतं, ॲडवर्ब म्हणजे कोणतं, प्रिपोजिशन म्हणजे कोणतं, कंजक्शन म्हणजे कोणतं आणि इंटर कंजक्शन म्हणजे कोणतं, ह्या प्रकार सेंटेन्समध्ये तुम्हाला काय त्यांचे फंक्शन डिफरंट फंक्शन दिलेले आहेत. ते कशा प्रकारचे केले जाते ते आपण काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्लीज तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलवर काय करा, तर लाईक करा अँड कमेंट करा आणि काय करा शेअर करा. तर थँक्यू सो